तर आज आपल्या विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरमध्ये गेल्या आठवड्यापासून सुरू आहे आणि या ठिकाणी अनेक विषयांवरती चर्चा होत आहे. एक तर नागपूर ही आपली उपराजधानी आहे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर विशेष करून या ठिकाणी चर्चा होत असते, इतर विषयावर चर्चा होतेच होते. पण विदर्भाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करण्यासाठी अधिवेशन असतं. तर आज मी या ठिकाणी मारलेला आहे विधिमंडळाचा फेरफटका. मी आज विधिमंडळाचा मारलेला आहे फेरफटका कारण मला द्यायचा आहे ठाकरे बंधूंना झटका. त्यामुळं या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि आपण माझा जो रिपब्लिकन पार्टी आहे, या रिपब्लिकन पार्टी जी आहे ती महायुतीमध्ये आहे आणि महायुतीला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने यश मिळणार आहे. जरी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी आमचा तो गणित कावा होता. आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलो, पण नगर परिषदेमध्ये चर्चा फक्त आपल्या महायुतीची होती. त्यामुळे ठाकरे बंधूंची चर्चा नव्हती का काँग्रेसची फार चर्चा नव्हती. त्यामुळे ठीक आहे. तर आता मात्र निर्णय घेण्यात आलेला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांनी चर्चा केलेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन सगळ्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित लढण्याचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला आपला हिस्सा मिळावा. अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद अनेक शहरामध्ये आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला काही जागा मिळाल्या पाहिजे या दृष्टिकोनातूनही मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळं आता हे अधिवेशन जे आहे ते आता उद्यापर्यंत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका 2-3 दिवसात अनाऊन्स होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईची महानगरपालिका जी आहे आमच्यासाठी अत्यंत अस्तित्वाची आहे आणि मुंबईमध्ये आणि सगळ्याच महानगरपालिका ज्या आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत, या सगळ्या एकत्रितपणे लढण्याच्या संबंधातला निर्णय झालेला आहे आणि त्यामुळं महायुतीला प्रचंड अशा पद्धतीचं यश या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे हा महायुतीसोबत आहे आणि महायुतीला प्रचंड यश मिळवून देण्यासाठी माझा पक्ष सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे. माझा एक प्रश्न आहे. दादर रेल्वे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे, परंतु अद्यापही सरकार गंभीर दिसत नाही. तुमची काय भूमिका आहे? आता एकतर मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणी बाबासाहेबांची नावं अनेक ठिकाणी म्हणजे स्टेशनला नाही आहेत, परंतु अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पुतळे आहेत, बाबासाहेबांचं नाव आहे, तेवढं मोठं नाव आहे. त्यामुळे काही लोकांची मागणी आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मी मागे मागणी केली होती की मुंबई सेंट्रलला, कारण मुंबई सेंट्रल जंक्शन आहे, त्यामुळे एखाद्या जंक्शनला बाबासाहेबांचं नाव असलं पाहिजे. तर अद्याप काही तो निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे लोकांच्या भावना अशा आहेत की चैत्यभूमी दादरच्या बाजूला आहे, त्यामुळे दादरला नाव मिळावं अशा पद्धतीची आपली लोकांची मागणी आहे. आणि हा विषय राज्य सरकारचा आहे. म्हणजे जरी रेल्वे स्टेशन जरी ते केंद्राच्या अखत्यारीमध्ये असलं तरी नाव कोणाचं द्यायचं त्या संबंधाचा निर्णय घेण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. त्यामुळे मी एकदा मुख्यमंत्र्यांशी बोलून पक्षाची भूमिका काय? पक्षाची भूमिका मुंबईला किती जागा मागत? पक्षाची भूमिका बाबासाहेबांचं नाव त्या दादरला मिळत असेल तर आनंदच आहे. म्हणजे लोकांची मागणी पण आहे आणि दादर स्टेशनला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे अशी अनेक लोकांची मागणी आहे. सर, नागपूर आणि बीएमसीला किती जागा? महानगरपालिका निवडणुका आपण स्वबळावर लढणार की महायुतीमध्ये लढणार? महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे स्वबळावर लढून तेवढ्या जागा आम्हाला निवडून येणं शक्य आहे. त्यामुळं मुंबईसाठी आम्हाला एक 15-16 जागा मिळाल्या पाहिजे, तर नागपूरमध्ये 7-8 जागा मिळाल्या पाहिजे. त्या पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे. आज आमच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली विदर्भाच्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना आपण तसे सूचना दिलेल्या आहेत. ज्या ज्या ठिकाणी आमची ताकद असेल त्या ठिकाणी ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे. आता विरोधी पक्ष नेता जो आहे त्याला जे संख्या असते त्या संख्येवरती विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी देण्यात येते. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीकडे तेवढी मोठी ताकद नाही आहे आणि त्यामुळे टेक्निकल त्यामध्ये अडचण आहे. त्यामुळे जर विरोधी पक्षांना नेता बनवायचा असेल तर ते नियम बदलावे लागतील. त्यामुळे सध्याच्या नियमाप्रमाणे जेवढी संख्या असायला पाहिजे तेवढी संख्या महाविकास आघाडीची नसल्यामुळं
त्या ठिकाणी ती अडचण झालेली आहे. आमच्या पार्लमेंटमध्ये असं झालं होतं की काँग्रेस पक्षाला फक्त ते 40-45 जागा असायच्या आणि त्यामुळे त्यांनाही ते पद मिळालं नव्हतं. पण यावेळेला 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आणि त्या ठिकाणी आता राहुल गांधी अपोजिशन लीडर आहे. त्यामुळे इथला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय संख्या कमी होऊ शकते का त्याचा विचार अध्यक्षांनी करावा, सरकारने करावा आणि हाऊसमध्ये विरोधी पक्ष नेता असला पाहिजे असं माझं मत आहे. नाही, माझी भूमिका आहे की नाही जेवढ्या जागा मग मागितल्या तेवढ्या जागा कुठं मिळत नसतात. कारण सगळ्या जागा जर मग मागितल्या तर ते मिळत नाहीये. पण नाही, आमची भूमिका काय, जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा लढणार आम्ही. वेगळा निर्णय घेऊन त्या ठिकाणी आम्हाला निवडून येणं अशक्य आहे. भाजपचे नेते म्हणतात का वेगळा विदर्भ ही आमची एजंडा, आमचा एजंडा, आमची भूमिका आहे. तर अद्याप वेगळा विदर्भ का होत नाही मग? नाही, भाजपचं म्हणणं आहे, माननीय बावनकुळेजी यांनी सांगितलेलं आहे की स्वतंत्र विदर्भाची मागणी पहिली भाजपची आहे. पण भाजपच्या मागणीबरोबर ही रिपब्लिकन पक्षाची मागणी सगळ्यात अगोदर आहे आणि रिपब्लिकन पक्षाने सुद्धा स्वतंत्र विदर्भाची मागणी अनेक वेळेला केलेली आहे. त्यासाठी परिषदा घेतलेल्या आहेत, आंदोलन केलेलं आहे. त्यामुळे माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की स्वतंत्र विदर्भ जो आहे तो होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण 1 मे 1960 स्वतंत्र विदर्भ झाला आणि त्यावेळेला त्यांना जी आश्वासनं दिली होती एवढी काँग्रेसच्या काळामध्ये वाढली नाहीत आणि विदर्भाला जो आर्थिक न्याय मिळाला पाहिजे एवढा न्याय न मिळाल्यामुळं या ठिकाणी मागणी होते. पण या आंदोलनाची तीव्रता दिसत नाहीये. ज्या पद्धतीने तेलंगणा आणि आंध्रामध्ये झालं की आंध्रापासून तेलंगणा वेगळा करण्यासाठी चंद्रशेखर राव आणि अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलेलं होतं, तसं आंदोलन विदर्भामध्ये दिसत नाही आहे. त्यामुळे विदर्भातल्या लोकांनीही जर विदर्भ त्यांना हवा असेल तर हे आंदोलन थोडं तीव्र होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय हा विषय सुटणार नाही. सर, राज्य सरकार स्वतंत्र विदर्भाची मागणी बद्दल काही ऐकून घ्यायला तयार नाही. तुम्ही पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार का? आंदोलन भरपूर झालं. नाही, मागणी आमची आहेच. आमची मागणी आणि आमची मागणी मागच्या वेळेला त्याच्या वेळेला हे तेलंगणात झालं त्याच वेळेला हे होणं अत्यंत आवश्यक होतं. पण माझ्या पक्षाची स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पूर्णपणे पाठिंबा आहे. मागणीला पाठिंबा नव्हे तर स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे अशा माझ्या पक्षाची भूमिका आहे. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की वेगळा विदर्भ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही असंही ते बोलले होते. मग ही भाजपची जर वेगळ्या विदर्भाची जर भूमिका असेल तर वेगळ्या विदर्भासाठी देवेंद्र फडणवीस समोर पुढाकार का घेत नाही? नाही, पुढाकार हे त्यांचं लग्न झालेलं असल्यामुळे सध्या ते पुढाकार येत नाही आहे. त्यामुळे आता त्यांनी तर लग्न केलंय ना, पण वेगळा विदर्भ झाला नाही ना. ठीक आहे, त्यांची बीजेपीची भूमिका आहे.